महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने साथी पोर्टल 2च्या वापराची सक्ती सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांना केल्याच्या विरोधात 28 ऑक्टोबर 2025 रोजी राज्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्री केंद्रांनी खरेदी विक्री बंद ठेवून राज्यव्यापी बंदमध्ये सहभाग नोंदवला। कृषी विभागाने बियाणे खरेदी विक्रीसाठी हंगाम 2015 पासून साथी पोर्टल 2 लागू केले आहे। विक्रेत्यांच्या मते या पोर्टलमध्ये अनेक तांत्रिक आणि अनावश्यक जाचक नियम आहेत। यापूर्वी तक्रारी करून, निवेदन देऊन आणि चर्चा करूनही पोर्टलची सक्ती कायम राहिल्याने विक्रेत्यांमध्ये असंतोष वाढला आहे। विक्रेत्यांनी शासनाला साथी पोर्टल 2च्या सक्तीच्या वापरावर फेरविचार करण्याची मागणी केली आहे। महाराष्ट्र फर्टिलायझर, पेस्टिसाइड्स, सीड्स डीलर्स असोसिएशन आणि स्थानिक विक्रेत्यांनी या बंदमध्ये सक्रिय सहभाग घेऊन एकजूट दाखवली। अमरावती शहरातील कृषी साहित्य विक्रेता व्यापारी बांधवांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून बंदमध्ये सहभाग घेतला। त्यांनी दुकानांवर साथी पोर्टल 2 अंमलबजावणी विरुद्ध विक्रेत्यांचा निषेध असे फलक लावून शांततेत आंदोलन केले। अमरावती जिल्हा कृषी साहित्य विक्रेता सेवा संघाच्या वतीने यावेळी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। रक्तदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान या घोषणेनुसार पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक दायित्व जपले। या बंदची माहिती माफदा पुणे अध्यक्ष विनोद तराड पाटील आणि महासचिव विपिन कासलीवाल यांनी राज्याच्या संचालकांना कृषी निविष्ठा व गुणनियंत्रण यापूर्वीच दिली आहे। केंद्र सरकारने जे साथी पोर्टल बियाणे विक्रीसाठी केलेले आहे ते अत्यंत क्लिष्ट असल्यामुळे कृषी विक्रेत्यांना साथी पोर्टलमध्ये काम करणे अत्यंत कठीण झाले आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये काम करू शकत नाही आणि त्याचा विरोध आम्ही जो केला आहे। अनेक निवेदनं सरकारला या बाबतीत आम्ही दिलेले आहे। आमच्याकडे साथी पोर्टलसाठी यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे आम्ही साथी पोर्टल मध्ये काम करू शकत नाही असे निवेदन आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री यांना दिले, पण आमच्या मागण्याची कुठंच दखल घेतल्यामुळे आज दिनांक 28/10/2025 रोजी आम्हाला बंदचे हत्यार उभारावे लागले आणि यामध्ये महाराष्ट्रातील पूर्ण दुकाने आज जवळपास पूर्ण महाराष्ट्र आज बंद पुकारण्यात आलेला आहे आणि आमची मागण्याची जर दखल घेतल्या नाही गेली तर पुढची आंदोलनाची दिशा आम्ही ठरवणार आहोत। यामध्ये आमची महाराष्ट्र संघटना माफदा सुद्धा सहभागी आहे आणि केंद्र सरकारची सुद्धा आमची चर्चा सुरू आहे या बाबतीत आणि आम्हाला आशा आहे की आमची मागणी कुठेतरी मान्य होईल अशी आम्ही आशा बाळगतो। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।